सावरेश्वर भगवान की जय जय भोलेनाथ जय भोलेनाथ। एक मिनिटावर नमस्कार, मी रामकृष्ण भागवत आज 24 तास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहे। सावरगावमध्ये सावरगाव ते भीमाशंकर पायीवारी सोहळा 8 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला सुंदर पद्धतीने संपन्न होणार आहे। या निमित्ताने आपल्यासमोर बरेचसे या ठिकाणी सावरगावचे ग्रामस्थ उपस्थित आहेत। आपण त्या ठिकाणी माहिती घेऊया। अतिशय जल्लोषामध्ये आणि उत्स्फूर्तपणे या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे। तिसरं वर्ष आहे आणि आजच्या या तिसऱ्या वर्षी काय परिस्थिती आहे आणि पहिल्या दिवसाचं काय नियोजन आहे, दुसऱ्या दिवसाचं काय नियोजन आहे, यामध्ये सर्व तरुण आणि सुशिक्षित सर्व मंडळी या वारीसाठी निघालेली आहे। पाहिजे आपण ऐकूया, त्यांच्याकडून माहिती घेऊया पहिल्या दिवसाचं नियोजन कसं असेल। नमस्कार। सावरेश्वर ते भीमाशंकर या पायीवारीचं नियोजन गेली 2 वर्ष आपण सावरगाव माजी विद्यार्थी संघटना व समस्त ग्रामस्थ मंडळी सावरगाव यांच्या माध्यमातून संपन्न करत असतो। हे तिसरं वर्ष असून या तिसऱ्या वर्षाचं नियोजन पूर्ण झालेलं आहे। हे नियोजन करण्यामागचा पायीवारीचं नियोजन करण्यामागचा उद्देश शारीरिक तंदुरुस्ती, नामस्मरण तसंच सुसंवाद आणि वृक्षारोपण अशी 4 सूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून या पायीवारीचं नियोजन यावर्षी आपण केलं आहे। ही पायीवारी अतिशय आनंदमय आपण गेली 2 वर्ष उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न करत असतो। या पायीवारीच्या सुरुवात 8 ऑगस्ट रोजी सकाळी 5:30 वाजता सावरेश्वर मंदिरामध्ये अभिषेक करून या पायीवारीचं आपण सुरुवात करणार आहे। प्रथमतः 5:30 वाजता या ठिकाणी अभिषेक होईल। त्यानंतर 5:45 वाजता सर्वांसाठी दुग्ध व्यवस्था या ठिकाणी आयोजित केली आहे। त्यानंतर 6 वाजता गावातून ग्रामप्रदक्षिणा होईल। ग्रामप्रदक्षिणा गावातून आल्यानंतर वेशीच्या जवळ आपण सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी वारी कशा पद्धतीने भीमाशंकरकडे वाटचाल करेल याबाबतच्या सूचना आपण देणार आहोत। त्यानंतर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील मान्यवरांच्या हस्ते या वारीला झेंडा दाखवून आपण या वारीचा शुभारंभ आपण सुरुवात करणार आहोत। प्रथमतः आपण पहिला चहाचा या ठिकाणी जो ठिकाण आहे ते एकनाथवाडी या ठिकाणी चहाची या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने नियोजन केलेलं आहे। त्यानंतर विकासवाडी या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये एक छोटीशी विश्रांती आणि चहा असं नियोजन। त्यानंतर नाश्त्याची जी सुविधा आहे ते गिरवली या ठिकाणी भैरवनाथ मंदिरामध्ये प्राध्यापक खंडू सईद सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी नाश्त्याचं नियोजन केलेलं आहे। त्यानंतर आपण पुढे चालत असताना यावर्षी वारीच्या मार्गक्रमणामध्ये छोटासा एक बदल केलेला आहे। आपण घोडेगाव मार्गे न जाता आपण गोनवडी कोलदरे यावरून आमुंडीच्या पुलावरनं शारदा मंदिरापर्यंत पोचणार आहोत। याची सर्व वारकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचे। त्यानंतर दुपारचा विसावा आणि जेवण आपण शारदा मंदिर या ठिकाणी घेणार आहोत। त्याचं नियोजन दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय अजित शेठ गव्हाणे यांच्या माध्यमातून हे सचिन शेठ गव्हाणे यांच्या माध्यमातून हे अन्नदान या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर विश्रांती झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा मार्गक्रमण करत असताना छोटासा चहा पाण्याचा पुढचा विसावा जो असेल तो डिंबेच्या ठिकाणी असेल आणि त्यानंतर आपण पहिला मुक्काम हा राजपूर येथील गोरक्षनाथ टेकडीवरील मठामध्ये करणार आहोत। आणि या मठामध्ये संध्याकाळच्या वेळेस अतिशय सांस्कृतिक पोखरी येथील गोरक्षनाथ टेकडीवरील मठामध्ये आपण पहिला मुक्काम करणार आहोत। या मुक्कामामध्ये संध्याकाळच्या वेळेस जो अन्नप्रसाद ची व्यवस्था जी केली ते सन्माननीय श्रीराम पतसंस्थेचे मॅनेजर प्रवीण मनसुख यांच्या माध्यमातून केलेले आहे। आणि हे त्या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच
नंदनवन आश्रमाचे सर्वेसर्वा सन्माननीय विकासजी घोगरे यांचाही छोटेखानी कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. तसेच आपल्यातीलच अनेक माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि त्यानंतर आपण दुसऱ्या दिवसाचं मार्गक्रमण करणार आहोत. याचं पुढील नियोजन प्राध्यापक सन्माननीय अशोकजी भूमकर हे करतील. दुसऱ्या दिवसाचं नियोजन ऐकण्यापूर्वी गेले 2 वर्ष सदोदित वारीमध्ये संपन्न होत असताना पहिल्या वर्षी किती लोक या वारीमध्ये सहभागी झाली आणि दुसऱ्या वर्षी किती लोक सहभागी झाली याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. ज्याला जुन्नर तालुक्यामध्ये फिटनेस आयडॉल म्हटलं जातं. आणि मागच्या 2 वर्षी सगळ्यात वयाने जास्त असलेले आमचे सावरगावचे तंत्रमुक्ती अध्यक्ष राजन नाना आणि आमचे शंकर मामा कचरे. शंकर मामाकडून जाणून घेऊया पहिल्या वर्षी किती लोक होती आणि दुसऱ्या वर्षी किती लोक होती. नमस्कार. फार आनंदाची क्षण आहे की 2 वर्षापूर्वी माजी विद्यार्थी संघ सावरगाव आणि पंचक्रोशीच्या वतीनं सावरगावचे पायी वारीचं नियोजन केलं. पहिल्या वर्षी साधारण मला वाटतं 11 भक्त या ठिकाणाहून आम्ही निघालो होतो आणि त्या वर्षीची पायीवारी अतिशय चांगली सुरेख पद्धतीने झाल्यानंतर त्याला प्रचंड उत्साह मिळाला. आणि दुसऱ्या वर्षी मला वाटतं गतवर्षी 100 लोक त्याच्यामध्ये होते आणि आनंदाचा क्षण आहे की यावर्षी 150 लोक. या पारिवारीच्या माध्यमामधून आमच्यासारख्या सिनियर सिटीजनला एक प्रेरणा मिळते की आपण आपलं आरोग्य अबाधित कसं राहावं यासाठी आम्ही देखील प्रयत्नशील असतो आणि आम्ही देखील ही पायीवारी पूर्ण करतो. मी माझ्या वतीनं या पायीवारीसाठी शुभेच्छा देतो. अनेक तरुण आणि अनेक ज्येष्ठ व्यक्ती या वारीमध्ये सहभागी होत आहेत. पहिल्या दिवसाचं नियोजन आपण ऐकलं आणि पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी किती लोक यामध्ये सहभागी झाली. आत्ता 150च्या वर आकडा गेलेला आहे. असे सर्व तरुण आणि ज्यांना शारीरिक काळजी घ्यायची आहे, त्यांना पर्यावरण कसं असावं हेही त्या ठिकाणी शिकायचं आहे, निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवसाचं नियोजन या ठिकाणी ऐकूया. आमचे परम मित्र आणि विद्यानिकेतनच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि सावरगावच्या जडणघडीमध्ये त्यांचं मोलाचं असं सहकार्य असतं. हे आमचे परम मित्र अशोकजी भूमकर साहेब दुसऱ्या दिवसाचं या ठिकाणी नियोजन सांगतात. नमस्कार. पहिल्या दिवसाचे नियोजन पूर्ण झाल्यानंतर रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी आपला पहिला मुक्काम गोरक्षनाथ टेकडी पोखरी येथे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व प्रातविधी वगैरे उरकून आपण सकाळी 7 वाजता गोरक्षनाथ टेकडी येथे सकाळी 7 वाजता नाश्त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आषाढी एकादशी असल्या कारणानं आपल्याला नाश्त्याच्या नियोजनामध्ये खिचडी प्रसाद ठेवण्यात आलेला आहे. याचं नियोजन डॉक्टर प्रशांत कुटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. नाश्ता झाल्यानंतर गोरक्षनाथ टेकडीचे प्रमुख श्री बेलनाथ महाराज व त्याचप्रमाणे आपल्या या सावरेश्वर ते भीमाशंकर पालखी पायीवारीचे सोहळ्याचे प्रमुख श्री राजन शेठ वाळसराव या 2 मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्व भक्तांच्या उपस्थितीमध्ये पर्यावरणपूरक दिंडी असल्या कारणानं आपण त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि वृक्षारोपणाचं जे आपल्याला सौजन्य यांच्या माध्यमातून लाभलेले आहे श्री सचिन भाऊसाहेब यांच्या देखील उपस्थितीमध्ये आपण वृक्षारोपण त्या ठिकाणी करणार. श्री बेलनाथ महाराज यांचा आशीर्वाद घेऊन आपला पायीवारी सोहळा पुढे मार्गस्थ होणार आहे. मार्गस्थ होताना दुपारच्या जेवणासाठी आपला पायीवारी सोहळा हा राजपूर येथे हॉलमध्ये थांबणार आहे. या ठिकाणी दुपारचं जेवण आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. दुपारच्या जेवणाचं जे सौजन्य आहे ते श्री विवेक शेठ बाळसराफ भायखळा कोऑपरेटिव्ह मार्केट कमिटीचे सदस्य आणि त्याचप्रमाणे जय हिंद उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री वैभव शेठ बोर्डे यांच्या दातृत्वातून आपल्याला महाप्रसादाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. दुपारचं महाप्रसाद झाल्यानंतर थोडी विश्रांती घेऊन आपला पायीवारी सोहळा पुढे परत मार्गस्थ होणार आहे. आणि साधारणपणे
3 ते 4च्या दरम्यान आपण भीमाशंकरच्या वेशीवरती पोहोचणार आहोत आणि भीमाशंकरच्या अलीकडे 5 किलोमीटर खऱ्या अर्थानं या वारी सोहळ्याचा आनंद आपण त्या ठिकाणी लुटणार आहोत. कारण निसर्गाचं एक अनमोल असं विहंगम असं दृश्य आपल्याला त्या ठिकाणी मिळतं आणि भीमाशंकर वारीमधील सर्व भक्तांचा जो काही आपण शिनवटा म्हणतो ते वातावरण पाहिल्यानंतर अगदी वेगळाच उत्साह आपल्या सर्व भक्तांमध्ये निर्माण होतं आणि मग कधी भीमाशंकर आपण 5 किलोमीटर वारी पूर्ण करते बोलून पण येत नाही आणि शेवटचे 5 किलोमीटर म्हणजे पूर्ण वर्षभरासाठी आपल्याला मिळालेली संजीवनी असते. तो क्षण आपण आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो आणि मग अशा पद्धतीने आपण भीमाशंकर परिसरामध्ये पोहोचणार आणि भीमाशंकर मंदिर प्रदक्षिणा करून आपला पालखी सोहळा त्या ठिकाणी पालखी सोहळ्याची सांगता होणार आणि त्यानंतर आपण भीमाशंकराचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा बसने सर्व भाविक भक्तांसाठी बसची सुविधा केलेली आहे. बसने आपण परत एकदा गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणी येणार आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला संध्याकाळच्या महाप्रसादाचे नियोजन पुन्हा एकदा विवेक शेठ बाळसराफ आणि वैभव शेठ कोरडे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला महाप्रसाद मिळणार आहे आणि अनेक गोष्टींवरती ते गोरक्षनाथ टेकडीमध्ये चर्चा होऊन सगळ्यांचा महाप्रसाद पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण परतीचा प्रवास सावरगावच्या दिशेने करणार आणि साधारणपणे रात्री 10 ते 11च्या दरम्यान आपण सावरगावमध्ये सर्वजण पोहोचणार आहोत आणि इथं पोहोचल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या वारीची सांगता या ठिकाणी झालेली असेल. बसची सुविधा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे ते आहे श्री संतोष शेठ वाणी, पर्यटन किंग म्हणून त्यांना ओळखलं जातं, श्री मारुती चव्हाण, त्याचबरोबर श्री पांडुरंग एलमान यांच्या माध्यमातून आपल्याला बसची सुविधा मिळालेली आहे. सर्व दातृत्व असलेली सर्व मान्यवरांचं मी सावरेश्वर ते भीमाशंकर पायीवारी सोहळ्याच्या वतीनं सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. त्या ठिकाणी धन्यवाद. अतिशय चांगली माहिती आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. अति मोठ्या जोशामध्ये आणि मोठ्या उत्स्फूर्तपणे सावरगाव ते भीमाशंकर पायी वारी सोहळा अतिशय सुंदर प्रकारे संपन्न होणार आहे. याची सगळे अपडेट आणि सर्व बातमीचं वृत्तांत तुम्हाला आज 24 तास यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. आपल्याला सर्व मुलाखत दिल्याबद्दल आपल्या सर्व सावरगाव ग्रामस्थांचे या ठिकाणी ज्यांनी या वारीसाठी काही सौजन्य केलेलं आहे सावरगावतील सर्व ग्रामस्थांनी आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी सौजन्य दिलेलं आहे. याची माहिती सांगतो सावरगावचे पोलीस पाटील सन्माननीय जाधव साहेब. जय भोलेनाथ. सर्व वारकऱ्यांना एक नम्र अशी विनंती आहे की आपण जे 8 तारखेला शनिवारी सकाळी आपण प्रस्थान करणार आहोत. प्रत्येक वारकऱ्यांना पुन्हा एक विनंती राहील की प्रत्येकाने वेळेवर यावं जेणेकरून आपल्याला वारी वेळेत अगोदरची अभिषेक पूर्ण करून आणि ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करून आपल्याला ती वेळेत पूर्ण करता येईल. आणि जे आपल्या वारीसाठी जे आपल्याला अन्नदाते किंवा जे सौजन्य आपल्याला लाभलं आहे ते पोलीसप्रमाणे आहे. टी-शर्टसाठी सत्यवानदादा बाळसराफ मातोश्री उद्योग समूह, वन वे स्टिकर जाहिरात निलेशजी चव्हाण, जय मल्हार उद्योग समूह जुन्नर, रेनकोटसाठी सौजन्य आहे राजन नाना बाळसराफ, सुरेशजी भागवत, गोविंद नामदेव हिंगे, अशोकजी भोमकर सर, बळवंत मुळे सर. त्याचप्रमाणे टोपी व वृक्षारोपण सचिन नवनाथ जुद्रे भाऊसाहेब, बिस्लरी बॉटलसाठी श्री दत्ता नाना पडवळ माळुंगे, त्याचप्रमाणे संजय भालराव सर माळुंगे पडवळ. डीजेसाठी सौजन्य लाभलेला आहे आपल्याला अशोकजी ढमढरे सर, त्याचप्रमाणे जगदीश जाधव व श्री राहुल जाधव यांचं आपल्याला डीजे सौजन्य लाभले आहे. मुक्कामाची जी आपली व्यवस्था जी आहे गोरक्षनाथ टेकडीवरची आपली मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे ती श्री सुदीप कसाबे साई भक्त नारायणगाव यांच्याकडनं आपल्याला मिळालेली आहे. त्याचप्रमाणे जो आपला परतीचा प्रवास जो होणार आहे बसने आपण भीमाशंकरवरून जे सावरगावला जे येणार आहोत त्यासाठी जे आपल्याला जे सौजन्य आहे ते संतोष शेठ वाणी, मारुती शेठ चव्हाण व पांडुरंग शेठ यलमर यांच्याकडनं आहे. आपल्याला जी वारीसाठी जी आपल्या बॅग असतील किंवा आपले जे अन्न पुरवठा असेल, आपलं पाणी असेल, यासाठी जी
साहित्य वाहतूकसाठी जे 3 पिकअप लागणार आहेत त्यासाठी महादेव शेठ बाबूजी बाळसराफ माजी तंटामुक्ती अध्यक्ष, त्याचप्रमाणे रुपेश जाधव पोलीस पाटील सावरगाव, अजित शेठ ढमढरे, श्री सत्यवान केवळ यांचकडनं राहील. त्याचप्रमाणे आपल्याला तिथं झोपण्यासाठी गाद्या लागणार आहेत त्याचं सौजन्य श्री रामकृष्ण केवळ व श्री महादेव केवळ यांचकडनं आहे. फर्स्ट एड किट व स्प्रे याचं सौजन्य प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव, श्री निलेश वरे, श्री सुभाष शेठ रामचंद्र खरपुडे जेनरिक मेडिकल सावरगाव यांचकडनं राहील. सीड बॉल टाटा मोटर्स पुणे यांच्याकडनं आपल्याला सीड बॉल मिळणार आहेत. फ्लेक्सचं सौजन्य श्री ज्ञानेश्वर कंसात माऊली दादा बाळसराफ यांचकडनं राहील. आपला जो त्या पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी आपला मुक्काम आहे त्या ठिकाणी आपल्या वारीचा एक लकी ड्रॉ होणार आहे. त्या लकी ड्रॉसाठी सौजन्य श्री ज्ञानेश्वर पाबळे म्हणजे माऊली पाबळे यांचकडनं राहील. दिनांक शनिवार 8/8/26 रोजी श्री सावरेश्वर मंदिर येथे जे आपल्याला आपला अभिषेक झाल्यानंतर जे आपलं दुग्धपान आहे त्याचं सौजन्य श्री दर्शक साळुंके यांनी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे जो आपला पहिला जो आपला नाश्ता किंवा जो चहा आहे तो आपल्या एकनाथवाडीमध्ये आहे त्याचं सौजन्य एकनाथवाडी ग्रामस्थ यांचकडनं आहे. नाश्ता व चहा पाणी जो गिरवली या ठिकाणी आहे तो श्री खंडू सईद सर यांचकडनं आहे. त्याचप्रमाणे कोकणे चिंचोली येथे दुग्धपान श्री राहुल रोकडे व श्री पप्पू भास्कर यांचकडनं आहे. दुपारचे जेवण शारदा मंदिर या ठिकाणी जे आपलं होणार आहे त्याचं सौजन्य सचिन शेठ शालिवान गव्हाणे उद्योजक साल यांचकडनं होणार आहे. चहा व बिस्किटचं जे संपूर्ण सौजन्य आहे ते सुनील रघुनाथ बाळसराफ, दीपक दत्तात्रय बाळसराफ, त्याचप्रमाणे सुनील दत्तात्रय बाळसराफ यांचकडनं राहील. व रात्रीचं जे आपलं जेवण आहे पहिल्या दिवशीचं गोरक्षनाथ मठ या ठिकाणचं ते प्रवीण शेठ मनसुख यांचकडनं राहील. रविवार दिनांक 9/8/26 रोजी जी आपली नाश्त्याची जी व्यवस्था आहे सकाळची गोरक्षनाथ मठ या ठिकाणी डॉक्टर श्री प्रशांत कोटे यांचकडनं राहील. त्याचप्रमाणे दुपारचे जेवण राजापूरच्या ठिकाणी जे आहे ते श्री विवेक शेठ बाळसराफ, श्री वैभव शेठ कोरडे जैन उद्योग समूह यांचकडनं राहील. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशीचं चहा बिस्किटचं सौजन्य पुन्हा श्री सुनील रघुनाथ बाळसराफ, श्री दीपक दत्तात्रय बाळसराफ, श्री सुनील दत्तात्रय बाळसराफ यांचकडनं राहील. आणि रात्रीचं जेवण दर्शन झाल्यानंतर जे आपल्याला गोरक्षनाथ मठ या ठिकाणी आहे ते पुन्हा एकदा श्री विवेक शेठ बाळसराफ व श्री वैभव शेठ कोरडे यांचकडनं राहील. व आपल्याला आचार्य म्हणून जे लाभलेले आहेत ते आहेत ऋषिकेश बाळसराफ. त्याचप्रमाणे पत्रकारितेसाठी श्री रामकृष्णजी भागवत आज 24 तासचे पत्रकार, त्याचप्रमाणे व्हिडिओग्राफीसाठी पृथ्वीराज हिंगे यांचंही सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. या सर्व दात्यांचं व या सर्व ज्यांनी आपल्याला दिंडीसाठी सौजन्य दिले या सर्वांचं मी सावरेश्वर दिंडीच्या वतीने मनपूर्वक असे धन्यवाद व्यक्त करतो व सर्वांना दिंडीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. जय भोलेनाथ. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.